हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनोऽस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ श्री सुधींद्रतीर्थ श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वचिंतनेंतो आता ಪರಮಾತ್ಮವಿಷಯು ಪರಮಾತ್ಮಲ ಉಪಾಸನೆವಿಷಯು ಕೆಲವು सकडी जनालमध्येंतो विरोधाभास आशिल्ले ते आचार्यान समन्वय करून सांगिल्ले. कालचे दिसा पळयला मी भगवंताले साकार निराकारत्वा विशयो सगुण निर्गुणत्वा विशयो म्हळ्यार परमात्मो ज्ञानानंदमय शरीर आशिल्लें देखून साकार म्हणचे आनी आमी लेखल्यावरी ताका प्राकृत शरीर ना देखून ताका निराकार म्हणचे म्हणून मध्वाचार्य म्हळेलीचे. आनी कसं नाही म्हणून म्हळ्यार सगुण निर्गुणाविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिला. सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्ले देखून सकल कल्याण गुण पूर्ण जावन आशिल्ले देखून तो सगुण म्हणटाचे. भौतिक गुण जावन आशिल्ले सात्विक राजसिक तामसिक ते नानातील देखून तो निर्गुण म्हणून म्हणटाचे. तशी अनेक विषय त्यांनी कसं सांगले म्हणून म्हळ्यार कितलीकी जन तेदना वैदिक मतांतो वैदिक धर्मांत विग्रह उपासन करचे समने म्हणून वैदिक धर्मांत विग्रह उपासनस म्हणून केल्लो आक्षेप आशिल्ले ते विग्रह उपासनेंतो आचार्यांनी सांगून सोडले कसले म्हणून म्हळ्यार विग्रह पूज करचे वेते न्हय न्हय विग्रहांतू देवाक पूज करचे. विग्रहांतू देव आस्ताचे आसता खंडीत न्हय सर्व कडेन सोचे परमात्मा विग्रहांतू नावे म्हणटना सर्व कडेन परमात्माक पूज करताचे म्हण जाल्यार सर्व कडेन परमात्माक पळोवका म्हणून सांगता जाल्यार विग्रहांत उपासन करचे चुकी म्हणून कशी सांगताची म्हणून आचार्यान निमगितना कितलेकी जन ते विग्रह उपासन समने म्हळ्यार जन पुरय त्यांनी आचार्याला वादा येद्राक तांकां राबू जायन. तशीच अनेक कसने म्हणून म्हळ्यार आचार्यांनी सांगचे हांगा जगत्यांतो एक वस्तू म्हणके अनेक वस्तू ना एक जीवा म्हणके अनेक जीवना एकळ्याल स्वभावावरी अनेकळाल स्वभाव ना प्रति विषयांतू प्रति एक्कांतू प्रति एकल्याक तगले म्हळेले एक विशेषतस तगले जल्लेक स्वभावस तगले एक व्यक्तित्वस. तशी परमात्माले अधीन जावन तगेल व्यक्तित्व कसं पळते ते व्यक्तित्व ते एक विकसन करचे ते ताक म्हणचे ते विकसन कोरून परमात्माले ज्ञान पावचेस पळय ताका अपरोक्ष ज्ञान पावचे म्हणजे ताजी निमती मुक्ती मेळटा म्हणून. अनेक कसने म्हणून म्हळ्यार प्रति जीवाले साधना एकल एक आसना ते जीवाल योग्यत कसलस ताका समजावन तो जीव साधन करता ते जीवाल साधनेक समजावन ताका सिद्धी मेळटा. आमगेले व्यक्तित्वाक समजावन आमगेले एक साधन जावची पळय ताका एक चंद उदाहरण दितात त्यांनी. समुद्राले चमकले समुद्र भरतेश अशी दिसता तळेले चमकले तळे भरती उदास अशी दिसता बायीं पळयल्यार बायीं थंय भरती उदास अशी दिसता. आमी घरांत तूं उदक भरून दवरताची कळशे आयदनां पुरय तेवूय भर आसतना पूर्ण जावन आसल्या वरी दिसता पुराय पूर्णची जाल्यार तें पूर्ण एक रूप जावन आशिल्लें न्हय. समुद्रा म्हणकेची तळी पूर्ण म्हूण सांगूं येतवे ना न्हय समुद्रा मटाक पूर्ण तांत सोची उदक तळ्यांत धरना जाल्यार तळ भरते आसल्यार तळ्या मटाक पूर्ण. तशी कळसो भरते आसल्यार कळश्या मटाक पूर्ण. तितले शिवाय समुद्र उदकांनी कळश्या उदकाक वळचुच्या जायना. सर्वई पूर्ण म्हूण दिसल्यार तांत विविधता आस वैविध्यपूर्ण ते म्हूण. अनेक म्हळ्यार त्यांनी सांगचे दोनी वस्तू एकले कसोचे म्हूण म्हळ्यार ह्या सृश्टींतू नांचिन्ना प्रति एक वस्तू ही विंगड आस कशी म्हूण म्हळ्यार मध्वाचार्यान सांगला भिन्न धर्माश्च पदार्था निखिला अपि हे समस्त सृष्टी असूचे सर्व पदार्थ सर्व वस्तू ते
भिन्न भिन्न जावन असे एक लेकातना इत्याक सम पळोवचें गेल्यार एक रुखांतो दोनी पल्ले एकल्याक दिसना. एक घरांत 5 जण असले त्यांनी 5 जण एक लेकासनाची नक्का सगळे एक शरीरांत दावे साईड आनी उजवे साईड ಸ್ವಲ್ಪ गात्रान सकडी चड उण आसता. तशीची हातान शरीराचे 5 बोट्ट एकल्याक आसना. तशी प्रकृतीचे नियम एका म्हणके एक आसना. आनी कसं म्हळ्यार एक जिवाले बेळवणीक म्हळ्यार कसं न्ही आध्यात्मिक बेळवणीक म्हणली की तागेले स्वभावाक समजावन आसता. तशी सात्विक की राजसीक की तामसीक की त्या रितीर तो वाडतर वता. तशी सात्विक व्यक्तीक तामस जेवचें जायना, तामस व्यक्तीक सात्विक जेवचें जायना हे पुरे तांणी सांगलें. आनी चातुर्वर्णिया विशय येतना तांणी तेंचे सांगताचे न्ही जावन वर्ण व्यवस्था म्हळ्यार कसले म्हळ्यार एक शूद्र म्हण आमी लेक्किलाल पूतू ब्राह्मण ರೀತಿರ ಅಷ್ಟಪುರತ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಲ್ ಪೂತು ಶೂದ್ರ ಜಾವನ ಅಷ್ಟಪುರ आचरणेनं वर्ण सांगचे शिवाय जाती पद्दती नाही म्हूण सांगून तांणी सांगताची. आनीक कसं म्हळ्यार परमात्मा कोण अर्थ करून घेता ताका मात्र जगत्याचे सर्व विशयी अर्थ जत्ता म्हणून आचार्य सांगताचे. तशी जिवाक परमात्माले ಒಟ್ಟು करचे तत्व एकच ते प्राणतत्व म्हूण म्हणटाचे म्हणून. तशी आनीक कसं म्हळ्यार ज्ञानयोग कर्मयोग हे पुरे परमात्मान सांगला न्हय. जाल्यार ज्ञानयोग म्हळ्यार त्या कर्माक विरोधी म्हूण लेखचे न्ही. कर्म त्याग करी म्हूण सांगना ते. अज्ञानी जन कर्मयोग करचे ज्ञानी जन ज्ञानयोग करचे म्हणून तेवय सम न्ही म्हूण तांणी सांगताचे. कर्मयोगी जाल्ल्याक ज्ञान खंडित आसता. कर्मयोग म्हळ्यार कसं न्ही केल्लेले कर्म पुरे निश्काम जावका, केल्लेले कर्म पुरे भगवद अर्पीत जावका. काम्यक कर्मा विशयी ना तांतो आमगेल खातीर आमगेल घरा खातीर आमगेल चेडवा खातीर प्रत्येक आम्मी मेगेले म्हणत पळय त्या तांतू ना. हे काम देवा खातीर भगवद अर्पीत कर्माची हे काम देवा खातीर हे करचे देवा खातीर हे देवाल काम तशी लेखल्यार ते कर्म योग म्हणून घेता. तरी प्रत्येक देवाल निमती जेवचे प्रत्येक देवाल खातीर करचे प्रत्येक निर्णय करचे परमात्मान हे कर्मयोगींक गोत्त आसता. खंयचे कर्मफला वयरी आसक्ती येवचे नज आमकां कर्मफल अपेक्ष करून नज परमात्मान कसं दिला यदृच्छा लाभ संतुष्ट हा म्हूण सांगून जीवन करका ह्या पुरे कर्मयोगींक गेले जीवन म्हणून जाल्ल्यार ते कसं जल्त आसलें रे ते ज्ञान वय न्हय म्हणटना ಕೆಲವು ಜನಾನ सांगचे आचार्य लगी कर्मयोग कोणाक ज्ञानींक वे ज्ञानयोग ज्ञानींक मात्र न्हय म्हणून. तशी त्या विशयी तांणी समजावन शिष्यांक सांगताची. कर्म करनान अशी ज्ञान मेळिना. जेवो ज्ञान परिपूर्ण ज्ञानातील कर्म ते कर्मठ कर्म म्हूण जाता. तशें केन्नाय आमी कसल करताची म्हूण म्हळ्यार सुरवेक कळका कळ्ळी नंतर ते आचरण करका. ताजे नंतर सर्वय करचे परमात्मानाची म्हूण म्हळ्यार परमात्माला महिमे विशयी गोत्त सुका. त्या गोत्त आसल्यार मात्र परमात्माक आमी अनन्य जावन प्रिती करूं जाता. अव्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणटाची हे करूं जाता म्हूण सांगून आचार्य सांगताची. तशी केन्नाय कसलें म्हळ्यार सगळे जगत्य चित्र विचित्र जावन आस इति निमती ते तागेले लीला तागेले सृष्टी 12 स्तोत्रांतू तांणी सांगताची बहुचित्र जगत बहुधा करणात परशक्तीर अनंत गुण परमहा म्हूण सांगून. तशी ताजे खातीर आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां आमी एक रायाल कळगते सो आतां ओट घालताचे आमी शासक प्रायम मिनिस्टर असल एक संविधान आमगेले एक राज्य हे आडळीत व्यवस्था आसता. प्रत्येकांत कशी म्हूण म्हळ्यार आमी प्रजावर्ग जाल्ल्यार त्या देशाचे राबील खातीर थंयचे कसं की सकडी भोगील खातीर आमी ताका एक टॅक्स दिवचे म्हूण आसा पळय. तशी आमी निजावन हे पुरय लौकीक विशय जाले निजावन पळोवचें गेल्यार आमी कोणाल प्रजे कोणाल राज्य हें
म्हूण म्हणटना परमात्मालेची म्हूण म्हणलेले एक उडगा साहेब का तरी परमात्माक आमी टॅक्स दिवका वय न्हय कसल त्या टॅक्स म्हूण म्हळ्यार कर्तव्यपरायणता पळय गितेंतूची गीता परमात्मान सांगिले गीता तात्पर्यांतू मध्वाचार्य सांगताची कर्म म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार नाना जनस्य शुश्रूषा कर्माख्या वन्मिते म्हणून म्हळ्यार आम्ही निष्काम कर्म करच्यांतू नाना जनस्य शुश्रूषा म्हूण म्हळ्यार दुख्खितांक अगत्यशील जनांक सहाय करचें जाल्यार त्या वयी योग म्हळ्यार कसले अपेक्षा नशी करचें अशी आमी चलका म्हूण सांगून तात्पर्य निर्णयांतू आचार्यांनी सांगला. अन्यक कसं न्ही म्हूण म्हळ्यार ज्ञान म्हूण म्हळेल कसलें ज्ञान म्हूण म्हळेल कसलें म्हूण म्हळ्यार वेदद्रश्टार ऋषीन आमकां कशी चोलका कसल कोरका खंयचे आचार आमगेले खंयचे विचार हे पुरे तांणी सांगिल्लस. वेद म्हळ्यार कसं न्ही धर्मू म्हळ्यार कसं न्ही विधी निषेधात्मक म्हणटाची आमी कसल कोरका ते विधी आमी कसल करूं नज ते निषेध ते चारी वर्णाच्यांक विंगड विंगड आसच्या पुरो ते वर्णाच्याक विंगड विंगड रितीर आसच्या पुरो जाल्यार ते वर्णाच्यान तांकां सांगिले कर्म करता ताका विहित कर्म म्हूण म्हणचें तीची तांगेले धर्म तेंची तांगेले आचरणां म्हूण सांगून आमकां हांगा गितेंतूय परमात्मान सांगला तात्पर्यांतू मध्वाचार्य तेंची सांगताची केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी परमात्माले विशयांतू एक ज्ञान घेवका जाल्यार ऋषी मुनीन आमकां कसं सांगला तें आमी पुराय वाचून की मनन करून की वाच्यूच्या नंतले कोण की हें ऋषी मुनीन सांगिल्लें खंयच्यान तसं ताका पुराय आमी सतशास्त्र म्हणटाची तशी ह्या शास्त्र वाच्यूं जाल्यार जाल्लें ना नातलें श्रवण करूं येता कोण की सांगिल्लें आमी आयकूं येता तें श्रवण केलेलें मन करून नित्य तेंचे मनांत आसता म्हणजे ताका निधिध्यासन म्हणटाचे तशी श्रवण मनन निधिध्यासनान आमी परमात्माक अर्थ करून घेवका तशी म्हळ्यार परमात्माल विचार आमी मना करून घेवका जाता. आनीक कसलें म्हूण म्हळ्यार केन्नाय आमी आमगेली वेदांतू कसं सांगताची ते ब्रह्मसूत्र भारत पंचरात्र पुराण ते वेदांतून निर्माण जाल्लेले हाका प्रमाण ग्रंथ म्हूण सकडी म्हूण येता. मागीर मनुस्मृती म्हूण आसा ते स्मृती ग्रंथ म्हूण म्हणटाची पुराय आमकां कशी चोलका कशी चोलूं नज कसल कोरका कसल करूं नज म्हणून सांगताची. तशी केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमकां कसलें जावका कसल नाका म्हूण आमी लेखूं जायना परमात्मानच पुराय निर्णय करचे म्हूण जाल्यार निर्धार करचे म्हूण जाल्यार आमी परमात्मा शरण वयका म्हळ्यार खंडीत न्हय. तशी संपूर्ण शरणागती अनन्य भक्ती अव्यभिचारिणी भक्ती हे पुराय आशिल्लो तो अपरोक्ष ज्ञान वगी पावता म्हूण सांगून आचार्य सांगताची. तशी मागीर आचार्यान प्रपंचाचे विशय सृश्टीचे विशय पुराय चंद करून सांगला. प्रति एक वनस्पती जवो जड्ड जवो वाली जवो प्रति एकांत जीव संचार जाता. मनशाले क्रिया कशी आसा ताका तशीची प्रतिक्रिया दिताची म्हूण सांगून वृक्षाक म्हणटाची. आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार गीतांत पुष्पफलावाप्ती स्पर्शात कार्श्यम रसात स्थिती म्हणून सांगला. म्हळ्यार चांगेक संगीत जड्डा येद्राक नित्यच वाजील म्हूण जाल्यार चांगची गुरेतकय फूल फल पुराय मस्तू सोडतकी असली झड्ड आसची म्हूण सांगून म्हणटाची. आनी कसं न्ही म्हूण आचार्यान सांगिल्लें खंयचेय वस्तू पूर्ण जावन
नाश जेवचे म्हण ना रुपांतर जेवचे देह नाश जेवचे म्हण सांगून म्हणतात नव्हे निजावन देह नाश जेवचे म्हण कसं नाही लासलारी गोब्बर चल्लो मातींत बुड्ड मातींत पुरल्यारी थंय इची कुसून गेले तशीची ताका भावाभाव म्हणचे म्हण तशी पिंडांड दुखून ब्रह्मांड पर्यंत विश्व कशी असता प्रति एका एक पूरक जावन असता पिंडांड दुखून ब्रह्मांड ते प्रति तंतु जगत्यांत सुचे प्रति वस्तू एका एक पूरक म्हळ्यार एका निमती अनेका उपकार असता अनेका निमती अनेका उपकार असता म्हण तशी लेखू येता आमी एक ना नतलरी अनेकय ना जेवच्याकय पुरो म्हळ्यार एका एक डिपेंड जावन सुद्दां तसले जगत्य परमात्मान सृश्टी केला पळय कितली चंद करून तशें जावन खंयच्याय एक वस्तू म्हाका परिपूर्ण गोत्तस म्हूण सांगता जाल्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार सगळीची परमात्मा सृश्टी परिपूर्ण जावन तो हाणें अर्थ करून घेतला म्हूण सांगून दोग जन बुद्धंतकय एक पूर्ण जावन अर्थ करून घेतिलो अन्यकलो कांय गोतना नतिलो म्हूण सांगून म्हणाचे वे तशीची आनी आचार्य मध्वान मुख्य जावन आमकां द्वादश स्तोत्रांत कसो सांगला म्हळ्यार कुरु भुंक्ष्व च कर्मणि जमनीयतं हरिपाद विनम्रधिया सततं हरिरेव परो हरिरेव गुरुः हरिरेव जगत्पित्र मात्रगतिः म्हूण सांगून म्हळ्यार तूं तुगेलें कर्तव्य कसो आसा विहित कर्म म्हणटा पळय तुगेले वर्णाश्रमा धर्माक समजावन असोची कर्म करी आनी भुंक्ष्वा म्हळ्यार तुका कसो देवान दिला कुरु भुंक्ष्वा तुका कसो दिला देवान तितली मात्र तूं भोग्गू जाता म्हळ्यार पालिगे बंदದ್ದು पंचामृत म्हणटाची जवो यद्रच्छा लाभ संतुष्ट म्हणटाची तुगेलें विहित कर्म कसो आसा तें करी तुका देवान कसो फल दिला तें तुगेले वांट्याचें म्हूण लेखून तूं भोग परमात्माल पशी वयरच्यो देव परमात्माल पशी वयरच्यो गुरू कोणय ना म्हणल्याक ताका म्हळ्यार परमात्मुची सगळी जगत्याक आनुय आम्माय तशें जावन अन्येकान तूं सांगला तांणी तदलम बहुलोक विचिंतनया प्रवणम कुरुमान समीश पदे सगळो दिसू आम्ही जगत्याचे चिंत्यान तूं वचताची थंय तशें जाल्लें हांगा अशें जालें म्हाका तशें जाल्लें तुका तशें जालें ती तशी आस हांव अशें आस सगळो दीस आमकां जगत्याची चिंता ताजे निमती आमकां परमात्मो आलोचना करची तितले समीत परमात्मा विशीं आलोचना करची तितले समीत समय मेळना ताजे खातीर मध्वाचार्यान द्वादश स्तोत्रांतू सांगिल्लें तदलम बहुलोक विचिंतनया परवणम कुरु मान समीश पदे तुगेलें मन परमात्माले चरणांत दवरी तुक लोकाचे कसल सकडी तुगेले लोका विशयांत कसल सकडी आसक्ती आसा पळय तें पुरय सोडी म्हूण सांगून तशी आचार्य मध्वान आमकां एक परमात्माले विशयू तशी मनांतू त्या ते दोळते शंकराचार्याले अद्वैत सिद्धांतांतो आत्मनी परमात्मा एक्काची मरणानंतर पुरजनान परमात्मू जेवचे तशें पुरय तांणी सांगिल्लें ना आत्म परमात्मालांतो आत्मनी परमात्मा विंगडची म्हणून द्वैत सिद्धांत तांणी प्रचार करून सांगले प्रमाणपूर्वक तांणी सदसून सांगले तशी देवता तारतम्य सांगले पंचभेदात्मक जावन असोची हो जगतू म्हूण सकड सांगले तशी आचार्यांनी मस्त ग्रंथ रचन केला म्हूण आमी म्हणली पळय 37 ग्रंथ हे पुराय ताका सर्वमूल ग्रंथ म्हणटाचे तांतूय तांणी बरिल्ले कंदुक स्तुती त्या वय ग्रंथाचे संख्येन तुका घाली म्हूण जाल्यार 38 म्हूण सांगून जाता तशी तांणी तांगेले ग्रंथांतू आज पुढे सांगला एक पंत वैरीचे उपास मना व्हरून घेवचे महाभारत तात्पर्य निर्णय म्हूण तांणी बरयलें
ते कसले म्हळ्यार महाभारताचे अर्थ कसले आनी महाभारतांतू मस्त गोंदोळशी दिसता आमकां केलो पंता हें पुरे तांणी शास्त्र निर्णय कोरून तात्पर्य निर्णय म्हूण सांगून बरयला. म्हळ्यार समस्त शास्त्रार्थ निर्णयो अयम विशेषतो भारतवर्त्मचारी विनिर्णयो नास्त्यमुना विनायद विप्रस्थितानामिव सर्ववाचाम. म्हळ्यार भारताची काणी तांतच महाभारत तात्पर्य निर्णय म्हणून जाल्यार समस्त शास्त्राचे विशयी तांत येता म्हूण सांगून तशी इथे खातीर तांणी तशी बरयलेलें. म्हळ्यार केलो कडेन पुराय वटो करून विंगडा आज्जे ताज्जे पुरे वटो करून कसं की एक ग्रंथ करून सोडले तशें वचनाचे प्रमाण पूर्वक भारताचे विशय पुरे जेन्ना कळका म्हणटकच महाभारत तात्पर्य निर्णय म्हूण सांगून तांणी केलें. तशीच ह्या महाभारत तात्पर्य निर्णया विशयांतू आचार्याले जीवनचरित्र बरयलेले त्रिविक्रम पंडिताचार्याल पुतू नारायण पंडिताचार्य हांणी कसं सांगला म्हळ्यार इतिहास पुराणाब्देहे भवच्चित्ताद्रिलोळितात जातां भारत तात्पर्य सुधाम कह सन्न सेवते. इतिहास आनी पुराण म्हणलेले समुद्र जाल्यार ते दोनी समुद्र आचार्य मध्वान तांगेले मन म्हणलेले मंथ तंतू घंटीत तांणी ते दना तांत दुखून नमनीत म्हूण अमृत येता पळय तें लोणी तेंचे महाभारत तात्पर्य निर्णय म्हणटना खंयचे ज्ञान पिपासूकय हे महाभारत तात्पर्य निर्णय माजूत नाका म्हूण दिसना म्हूण सांगून म्हणटाच. हे ग्रंथ अध्ययन केल्यार महाभारत तात्पर्य निर्णय भारी छंद आसता. आचार्य मध्वाले महाभारत तात्पर्य निर्णय ग्रंथ तशी त्या महाभारत तात्पर्य निर्णयांतूची तांणी सुरवेचे 3 अध्यायांतू सर्व पुराण इतिहास ताजे एक समस्त सार दिला म्हूण येता सूक्ष्म रितीर. मागीर 4 दुखून 9 अध्याय थंय रामायणाचे एक कथा निर्णय केला. तशी विंगड ग्रंथांत विंगड रितीर रामायणा काणी येवन ಒಟ್ಟು एक काणी वाजीत अन्य काणीक विरोधाभास आसा अशी दिसता. तशी रामायणाचे जिज्ञासूक एक गोंदळ जाता. ताजे खातीर रामायणाची काणी कशी म्हूण म्हणले खातीर आचार्यान ते रामायण तात्पर्य निर्णय तांणी रामायण कथा निर्णय तांणी बरयलेलो आसा. तशी मागीर 10 अध्यायांत व्यासावतारा काणी ताजे नंतर दशावतारा काणी आसा. मागीर भागवत हरिवंश महाभारत पांडवांगेल काणी ते हे महाभारत तात्पर्य निर्णयांतू हंतार तांणी छंद रितीर बरोवन दिला. तशी आतां पळय केलो कडेन आमकां महाभारत तात्पर्य निर्णय बरोवच्या काणी कसले म्हळ्यार केलो कडेन आमकां एका संशय येता आमकां गोत्तच ना ते कसले म्हूण जाल्यार एक काणीक आमी लिखेल पशी एक विरोधाभास म्हूण सांगून आमकां दिसता. एक सान उदाहरण आचार्य सांगता हांगा अभिमन्यूक बंधन केलेले चक्रव्यूहांतू म्हूण पुरो जनांक गोत्तस केलो भारतांतू पद्मव्यूह म्हूण सांगून बरोवन आसा. आचार्य तात्पर्य निर्णयांतू ते पद्मव्यूह म्हणून सांगताचे. तशी असल केलो सकड विचारू ते तात्पर्य निर्णयांत आसा. ते ग्रंथ तात्पर्य निर्णय ग्रंथ वाजील म्हूण जाल्यार महाभारता विशयांतू एक परिपूर्ण माहिती मेळच्या जाता ना नातल्यार परिपूर्ण जावन महाभारताची माहिती कोणाकय ना म्हणत. तशी त्या महाभारत तात्पर्य निर्णय एक संस्कृत साहित्याची इतिहासांतूची एक श्रेष्ठ जावन आशिल्ली कृती म्हणून सांगेत. तदनंतर महाभारत तात्पर्य निर्णय जाल्ले आतां खाली महाभारत तात्पर्य ते तांतू कसले आसा म्हळ्यार ते यमकप्रास म्हळ्यार रितीर कृष्णाले काणी निरूपण करची. एक
ಎಂಬತ್ತು श्लोकाचे एक सान काव्य तशी कृष्णाला एक नायकत्वांतू पांडवांगेले लैफ कशी रूपित जल्ले म्हणचेच एक महाभारत तात्पर्यांतू बरयला ताका तात्पर्य म्हूण मात्र ताजे खातीर नांव दिला. तशी सांगू एक काणीशी दिसल्यारी ताका महाभारत तात्पर्य म्हूण नांव दिला. यमक भारत म्हूण ताका आपोवचें ही ताका म्हळ्यार यमक प्रासाबद्ध जावन आसा. तशी महाभारत तात्पर्याच विशयी जालें. अन्य कसं म्हूण म्हळ्यार गीता भाष्य तांणी आचार्यान निचावन तात्पर्य निर्णय बरोवचे पयशे फुडें गीता भाष्य बरयलेलें म्हणटाचे. सुरवे पंत बद्री चमकल तेन्ना तांकां ग्रंथ रचन करता म्हणून चित्रप्रेक्षान तांकां प्रेरण दिलेलें. तशें तांणी महाभारत गीता भाष्य बरयलें. गीता भाष्य बरोवन तांणी वेदव्यासाक अर्पण केलें. तशी त्या गात्रांत ते एक त्या ग्रंथ गीता भाष्य सान एक रितीर तांणी केलेलें जाल्यार गीतेचे सर्वसार तांतू भितर आसा म्हूण म्हणटात. सर्वस्व गीतेचे गीता भाष्यांतू तांणी बरयलें आसा. तशी महाभारत पारिजात मधुभूताम गीताम उपनिबंध म्हूण सांगिल्लें आसा पळय. तशी गीते एक कशी म्हूण म्हळ्यार भारतानी भगवद्गीते भारत आमगेले इंडियन एक फिलॉसॉफी म्हणटा पळय तत्वज्ञानांतू ते भारी एक श्रेश्ठ जावन आशिल्ले संग्रह जाल्यार तांतूय ते गीता म्हूण म्हळेलें सर्व तत्वशास्त्राचे शाई म्हणके. शाई म्हळ्यार तांतुले सार नवे. आतां दुदाक शाई येत जाल्यार शायेंतू लोणी जेवचें. तशी समस्त एक शास्त्राचे सार हें गीता भाष्य म्हूण सांगून भारत भगवद्गीतेचे सारची गीता भाष्य म्हूण येता. तशी मागीर गीता तात्पर्य निर्णय म्हूण बरयलें. आचार्यान बरयलेलें गीता भाष्य ते तांकां मस्त मना समाधान येनी म्हूण म्हणकत वापस तेच गीते वयर तांणी तात्पर्य निर्णय म्हूण म्हणलेलें एक टिका रचन केलें. हांतूय तशीच सर्व गीतेचे सर्व संदेश हांगा हे तात्पर्य निर्णयांतू आचार्यान ಸ್ವಲ್ಪ सान एक रितीर तांणी सांगिल्लें आसा. सगळे गीतेचे सारतांत आसा. स्वविहितवृत्त्या भक्त्या भगवद आराधनमेव परमधर्मः तदन्यः सर्वो अपि अधर्मः म्हूण म्हळ्यार आमगेले जिवाक कसं की प्रवृत्ती जावका पळय ते अवलंबन करून भगवद अर्पीत बुद्धीन भक्तीन परमात्माल खातीर जीवन करचें ताका धर्म म्हणटाचे. ते सोडून एक स्वार्थमय जावन आसूचें एक जीवन करल्यार ते अधर्मा जीवन जत्ता म्हूण सांगून आचार्य सांगतात. तशी गीता प्रस्थान गीता तात्पर्य निर्णय गीता भाष्य महाभारत तात्पर्य निर्णय हे पुरे जतरी मागीर तांणी भागवत तात्पर्य निर्णय म्हूण बरयलें. हांतू श्रेश्ठ जावन आशिल्लें पुराण भागवत आसा पळय ताका एक व्याख्यान बरयलेलें तांणी. त्या भागवताचे नेमणारी सर्व पुराणाक एक अर्थू तांणी सांगल्या म्हूण अपूर्व जावन आशिल्लें एक श्रेश्ठ जावन आशिल्लें एक ग्रंथ तांणी रचना केलें. पुराणांतू 3 नमूने भाश आसा म्हणटाचे. गुह्य भाश, दर्शन भाश, समाधी भाश. ताजे एक श्रेष्ठत कसले म्हूण सुरवेक आमी अर्थ करून घेवका. मागीर ते आमी कसल सांगताची सर्वय मनाक वेल्ली म्हूण जाल्यार त्या पुराणाचे आंतर्य कसं आशिल्लें हें भागवत तात्पर्य निर्णयांतू मध्वाचार्यान सांगिल्लें आसा. तशी पुराणस्थान पांथानां भाषात्रयभेदिनां भवता सुसखा चक्रे श्री भागवत निर्णय म्हळ्यार पुराणाचे
एक पुराण शिकचिकतिर आम्ही सुरू केलं म्हणजे री तेद्दोळतरी पुराणाचे एक रहस्य कोणाक कळना पळय तांकां हे भागवत तात्पर्य निर्णय वाजील म्हणजे पुराय कळटा म्हणरी भागवत तात्पर्य निर्णयांतू प्रति श्लोकाक प्रति विशेषत कसं असं ते श्लोका दुकून श्लोकाक प्रति एकाक तांणी सांगिल असतं भागवत तात्पर्य निर्णयांतू तशी मागीर रगभाष्य रचन केलें ऋग्वेदाचे 40 सुत्रांक आचार्यान रगभाष्यांतू अर्थू सांगला म्हणून सांगून तशी या ग्रंथा आखेरींतू एक उपसंहार वाक्य नंचिना ताज खातीर आचार्यान बरिल्लेलें भाष्य पुरय प्रति एक पावला की ना की म्हणलेले एक संशयो आनी की असं कितले सकडी आनी की मेळ्ळी की तांणी बरिल्लेले सकडी एक मनांतो पुरेजनाल मनांतो असताची असता तशी एक ताज नंतर खंडार्थ निर्णय त्या कर्म निर्णय म्हणटाचे उजरे जनार्दन मंदिरांतू आचार्यान राबिल तेन्ना थंय कर्मकांड परायण जावन आशिल्ले याज्ञिक जन तांणी ऐतरेय ब्राह्मणांतू एक महानामनी व्रत म्हूण येता ते कसले महानामनी मंत्र कसले ते महाव्रत कसले म्हणलेले विशयांतू आचार्याले वाद करतना आचार्यांनी महानामनी मंत्र ते मात्र न्ही कर्मकांडांतू ते कशी पुराय ताजे प्रयोजन सर्व तांणी सांगून ते जाल्लेलें प्रवचन तांगेले शिश्यान बरोवन काडलें ताका कर्मनिर्णय म्हूण म्हणचे तशी ताजे नंतर कर्मनिर्णय ग्रंथ रचन केला ताज नंतर आचार्यांनी केलेले ग्रंथाचे आनी की असं दशोपनिषदाकय तांणी भाष्य बरयला सुरवेक तांणी ऐतरेय उपनिषदाक भाष्य बरयलें ते आचार्याल प्रितीच उपनिषद तशी ताका विस्तार भाष्य रचन केला तांणी म्हूण म्हणटाची मागीर ते ऐतरेय उपनिषद म्हळ्यार तांणी म्हणचे की ते आचार्यान ब्रह्मदेवान ऋषी परंपरेक दिल्लेले ते ऋग्वेद शाखेचे तांणी तांगेले परंपरेंत अध्ययन केल्लें नारायण तत्वाचे सर्व महिमा हे ऐतरेय उपनिषदांतू मेळटा मागीर दोन्ही उपनिषद कसले म्हळ्यार शुक्ल यजू शाखेचे बृहदारण्यक उपनिषद ताकाय एक विस्तार भाष्य आचार्यान बरयला त्या उपनिषद वाजिरूपेण सूर्येण प्रोक्तम वाचसनेकम कण्माय याज्ञवल्क्यो दात काण्वम तेन प्रकीर्तितम म्हळ्यार ह्या उपनिषद याज्ञवल्क्याक सूर्यान उपदेश केलेले याज्ञवल्क्यान त्या कण्व मुनी सांगले थंय दुखून ताका कण्मोपनिषद म्हूण म्हणचे म्हूण म्हणटाची तशी बृहदारण्यक उपनिषदाचे मागीर छांदोग्य उपनिषद हे सामवेदाक मेळ्ळेले हे एक बृहत उपनिषद तंत भितरी आचार्यान सुरवेक सांगला की हयग्रीव मुकुद्गिर्ण गीभिः देवम रमापतिम अस्तुवत विस्तृतगुणम भोगी प्रस्तरशायिनम परमात्माला हयग्रीव रूपान आयिल हें उपनिषद हाजी निमतीची रमादेवी तिणें हेंच उपनिषद मुखांतर रमादेवी ते भोगी प्रस्तरशायिनम म्हळ्यार भोगीशयन जावन आशिल्लें भोगीशयन म्हळ्यार शेषशयन जावन आशिल्लें तिगेले बामणाक म्हळ्यार पतीक तिणें होगळशिल्लें हेची वचनान पुरय म्हूण सांगून मागीर तलबकार उपनिषद म्हूण म्हणटाची हे प्रश्नोत्तर रुपाचे उपनिषद हे प्रश्न कोणाले संवाद म्हूण सांगून म्हणटना सुरवेक कोणाकय गुतनाशिल्लें की मागीर ते संवाद ब्रह्मरुद्राल मदेंतुले म्हणून आचार्यान सांगलें वैजयंती समासीनम एकांते चतुराननम विष्णु विविधि सुस्तुत्वम पर्यपृच्छत सदाशिवः म्हूण सांगून ब्रह्मनी रुद्रान तांगेले एक संवादारी
तलबकार उपनिषत् इले म्हण मागिरी काटक उपनिषत् नचिकेताल काणी यांचे काटक उपनिषत् ಅಂತ एवचे आचार्यान भाष्य रचन कोरती नचिकेताल तिन्ही प्रश्नेविषयी गोंधळ शिल्के मेलिनंतर जीवस्त की ना म्हण म्हळेल नचिकेतान निमगिलेले प्रश्ने म्हण मागिरी मेल्लेल जनानं यमलोका वचून पोवचे यमाल लागीची मेलिनंतर जीव खंय असता कशें असता म्हणून कशें निमगुचे म्हणून त्या संदेह कोणाकय येनिवे आजी पुढे आचार्यान सांगचे पशी पुढे आचार्यान कसं म्हणलें न च मृत्वा यमं प्राप्तस्य नचिकेतस्य मृतोस्ति नातिवेति संशयोस्ति म्हळ्यार आचार्यान सांगले की अन्नाल शापानं देहत्याग कोरनो यमाला चमकल नचिकेतो तक्का मेल्ली जीव कसो जत्ता असतं की ना म्हणून म्हळेले विषय संशय येनी इथे म्हणत तो देह सोणू चमकललो तशें ताणें जिवाचे अस्तित्वाचे विशय निमगेलेले नाही देवाले अस्तित्वा विशय निमगेलेले देहत्याग कोरनो चमकल नंतर जीवाकनी परमात्मा कसं अनुबंध अस म्हूण निमगेलेले ते नचिकेत उपनिषद नचिकेताले विशयांतू हे उपनिषदांतू विषय मेळटा म्हूण सांगून आचार्यान सांगले आनीच उपनिषदा विशय पायचे दिसाचे मध्वचिंतनेंत पळोवया आमी आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।